वेलकम बॅक टू द नेक्स्ट व्हिडिओ ऑफ वन डायमेन्शनल मोशन. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी ॲव्हरेज स्पीड, ठीक आहे, आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय असते, पोझिशन काय असते, ठीक आहे, हे सर्व बेसिक्स आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट केलं आहे रे. ठीक आहे. तर आता त्या बेस्ड जे पण क्वेश्चन्स विचारले गेले आहे सी ई टीमध्ये, नीटमध्ये आणि जेईमध्ये, ठीक आहे, पी वाय क्यूज, हे सर्व पी वाय क्यूज आपण कव्हर करणार आहे आता ह्या क्लासमध्ये. ठीक आहे गाईस, तर चला स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन: अ व्हेकल रन ऑन अ स्ट्रेट रोड ऑफ लेंथ एल. इट ट्रॅव्हल हाफ द डिस्टन्स विथ स्पीड व्ही अँड रिमेनिंग डिस्टन्स विथ स्पीड व्ही बाय 3. इट्स ॲव्हरेज स्पीड इज. ठीक आहे. तर इथे काय म्हटलं आहे की पहिला हाफ जे डिस्टन्स आहे, ओके, पहिला हाफ डिस्टन्स लेट्स से इट इज एस बाय 2. टोटल डिस्टन्स जर मी डिस्टन्स जर एस कन्सिडर केलं तर पहिला हाफ डिस्टन्स एस बाय 2, दुसरा हाफ डिस्टन्स एस बाय 2. पहिला हाफ डिस्टन्स ट्रॅव्हल केले. अच्छा, टोटल लेंथ याची दिली आहे एल, तर इथे बनेल हे एल बाय 2 एल बाय 2. ओके. तर फर्स्ट केसमध्ये स्पीड होती व्ही, नंतर स्पीड किती आहे रे, व्ही बाय 3, बरोबर, व्ही आणि व्ही बाय 3. आता इथे बघा, या केसमध्ये डिस्टन्स सेम आहे, वेलॉसिटी डिफरंट आहे. ओके. तर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या अशा केसमध्ये ॲव्हरेज स्पीडचा कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. इट इज 2 टाइम्स व्ही वन व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन प्लस व्ही टू. ठीक आहे. बरं, हा फॉर्म्युला कसा येते मी एकदा ते पण सांगून देतो. ॲव्हरेज स्पीड काय असते, टोटल डिस्टन्स, राईट. इथे जर डिस्टन्स एस कन्सिडर, इथे डिस्टन्स किती आहे बघा, एल बाय 2. ओके. सो दिस इज एल बाय 2 प्लस एल बाय 2, दिस होल डिवायडेड बाय, इथे काय येणार, टाईम, आणि टाईमला आपण काय लिहू शकतो रे, डिस्टन्स अपॉन velocity. Okay, so this is L by 2 divided by V plus L by 2 divided by V by 3. ओके. सो इथे मी नॉर्मल केससाठी डिराईव्ह करतोय, तर आपण काय करू, इथे वेलॉसिटी व्ही वन आणि इथे वेलॉसिटी व्ही टू घेऊ. तर इथे बघा, एल बाय टू कॅन्सल, वरती येणार 2 आणि खाली काय रे, 1 अपॉन व्ही वन प्लस 1 अपॉन व्ही टू. ओके. सो दिस विल बिकम 2 टाइम्स व्ही वन व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन प्लस व्ही टू. तर अशा प्रकारे आपण हा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह पण करू शकतो. बट लर्न ठेवा हा फॉर्म्युला, कारण याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर आता काही नाही, बाकी व्हॅल्यूज पुट करायचे. ॲव्हरेज विच इज इक्वल्स टू व्ही वन किती आहे, व्ही आहे, त्यानंतर व्ही टूची व्हॅल्यू किती आहे, व्ही बाय 3 डिवायडेड बाय व्ही प्लस व्ही बाय 3. ओके. सो दिस विल बिकम 2v स्क्वेअर बाय 3, दिस होल डिवायडेड बाय 4v डिवायडेड बाय 3. 3 cancel, v cancel, and this answer is what, v by 2. ओके. सो v बाय 2 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. ठीक आहे. हा बघा सी ई टीचा 2024चा प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सी ई टीचा. सो अ बॉडी कवर हाफ ऑफ इट डिस्टन्स विथ स्पीड यू अँड अदर हाफ डिस्टन्स विथ स्पीड व्ही. द ॲव्हरेज स्पीड ऑफ द बॉडी. आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला आहे त्याचा. काय फॉर्म्युला आहे, इट इज 2v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. आता इथे इनिशियली स्पीड किती आहे रे, यू, त्यानंतर व्ही डिवायडेड बाय यू प्लस व्ही. तर हे बनेल त्याचा आन्सर. बघा किती सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. हा प्रश्न होता 2022चा, राईट. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम नीट 2023. ठीक आहे. याच्यामध्ये बघा क्वेश्चन काय म्हणतं, अ व्हेकल ट्रॅव्हल हाफ डिस्टन्स विथ स्पीड व्ही अँड रिमेनिंग डिस्टन्स विथ स्पीड 2v. सेम टाईप ऑफ क्वेश्चन अगेन. ठीक आहे. त्याच फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे बघा. V average is equals to 2v1 v2 divided by v1 plus v2. या सेम फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे. सो V average which is equals to 2v into 2v, right, divided by v plus 2v. So this will become 4v square divided by 3v. Okay. So this will become what, 4 by 3v. So 4 by 3v is correct answer. So option D is correct here, right? Option D is correct. त्यानंतर नेक्स्ट नीट 2019 क्वेश्चन. सो अ पर्सन ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन मूव विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी v1 फॉर अ सर्टन डिस्टन्स x अँड विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी v2 फॉर नेक्स्ट इक्वल डिस्टन्स म्हटलं आहे बघा. परत सेम कॉन्सेप्ट, सेम टाईप ऑफ क्वेश्चन. बट इथे जर तुम्ही ऑप्शन बघाल तर ऑप्शन तसे नाही आहे. आता थोडंसं रिअरेंज करावं लागेल, बरोबर. तर आपला जो फॉर्म्युला होता व्ही ॲव्हरेजचा तो काय बघा, इट इज 2v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. ठीक आहे. तर या व्ही ॲव्हरेजच्या फॉर्म्युल्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, 2 डिवायडेड बाय 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2. याला सॉल्व्ह करूनच हे आलं होतं ना. ठीक आहे.
सो दिस विल बिकम, आता बघा हे टर्म जर आपण इकडे घेऊन गेलो रे, सो 1/v1 प्लस 1/v2 विच इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय काय बनेल, 2 डिवायडेड बाय व्ही ॲव्हरेज. तर असं काहीतरी इक्वेशन येत आहे. तर आपण बघू आता हे ऑप्शनमध्ये आहे का रे. सो 2 डिवायडेड बाय व्ही ॲव्हरेज इज इक्वल्स टू 1/v1 प्लस 1/v2. सो ऑप्शन बी इज करेक्ट. बघा किती सोपा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट 2007 नीट क्वेश्चन. अ कार मूव फ्रॉम एक्स टू वाय विथ अ स्पीड इट इज व्ही यू. व्ही यूच्या स्पीडने ती पुढे गेली आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज स्पीड फॉर इट्स राऊंड ट्रिप. म्हणजे एक्सपासनं वायकडे गेलो विथ स्पीड व्ही यू आणि परत येताना कारची स्पीड आपण कन्सिडर करू रे व्ही डी. ठीक आहे. सो वी नो दॅट फॉर्म्युला काय ॲव्हरेजचा, इट इज 2 टाइम्स व्ही यू व्ही डी डिवायडेड बाय व्ही यू प्लस व्ही डी. तर कुठला ऑप्शन करेक्ट दिसतंय रे, ऑप्शन डी इज करेक्ट आहे गाईस. एकदम सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर जेईचे काही पी वाय क्यूज बघू. तर बघा जेईचा पहिला प्रश्न काय, अ स्पोर्ट्समॅन रन अराउंड अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस आर सच दॅट ही ट्रॅव्हल्स द पाथ ए बी ए बी. ओके, द डिस्टन्स ट्रॅव्हल अँड डिस्प्लेसमेंट रिस्पेक्टिव्हली आर. बघा पहिले कुठनं कुठे गेला रे, ए बी, राईट, ए टू बी. ठीक आहे, ए बी. त्याच्यानंतर परत एला आला, परत हा आला एला. बघा परत एला आला, त्यानंतर परत कुठे गेला बी, राईट. सो दिस इज द मिनिंग ऑफ ए बी ए बी. ओके. सो इथे जर आपण डिस्टन्स ट्रॅव्हल बघितलं, डिस्टन्स ट्रॅव्हल, ओके, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बघा किती येणार. सो इथनं पूर्ण एक सर्कल कंप्लीट केला म्हणजे डिस्टन्स इज इक्वल्स टू सर्कमफरन्स दॅट इज 2 पाय आर. परत हाफ सर्कल कंप्लीट केला म्हणजे पाय आर. ओके, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बघा रे 2 पाय आर प्लस पाय आर दॅट इज 3 पाय आर. दिस इज वॉट डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय बनेल बघा, इनिशियली आपला जो पार्टिकल आहे तो इथे होता, सॉरी स्पोर्ट्समॅन. इनिशियली जो स्पोर्ट्समॅन आहे तो इथे होता, नंतर तो कुठे गेला रे, पॉईंट बीला. तर हे बनेल आपलं डिस्प्लेसमेंट. इनिशियल आणि फायनल पोझिशनला फक्त जॉईन करायचं असतं. डिस्प्लेसमेंट किती बनेल बघा, 2r. ओके, सो डिस्प्लेसमेंट इज वॉट, 2r. तर कुठला ऑप्शन दिसतंय इथे आपल्याला करेक्ट, ऑप्शन डी इज करेक्ट. आय होप दिस इज क्लिअर गाईज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन ट्रॅव्हलिंग ऑन अ स्ट्रेट लाईन move with a uniform speed v1 for a distance x and with a uniform speed v2 for next 3 by 2x distance. The average velocity of the motion is 50 by 7 meter per second. If v1 is this, v2 we have to find out. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन बघा इथे काय आता, v1 वेलॉसिटीने x डिस्टन्स कव्हर केला. ठीक आहे. त्यानंतर v2 वेलॉसिटीने 3/2x डिस्टन्स कव्हर केलं आहे. ठीक आहे. ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज वेलॉसिटी आपल्याला इथे गिवन आहे. बरं, इथे ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज वेलॉसिटी काय बनेल रे, ॲव्हरेज वेलॉसिटीचा मॅग्नेट्यूड काय बनेल, टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स किती, एक्स प्लस 3/2 टाइम्स एक्स डिवायडेड बाय टोटल टाईम. आता इथे लागणारा जर टाईम T1 कन्सिडर केला, इथे लागणारा टाईम T2 जर कन्सिडर केला रे, सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाईम. सो टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन व्ही बनेल. तर इथे मी काय लिहू शकतो, डिस्टन्स किती आहे इथे एक्स आणि वेलॉसिटी काय होती v1. ठीक आहे. इथे डिस्टन्स किती रे, 3/2x, वेलॉसिटी काय होती रे v2. ओके. सो इथनं जर x कॉमन काढला, सो इट इज 1 प्लस 3/2 डिवायडेड बाय, कालनं पण x आपण कॉमन काढू शकतो, इट इज 1/v1 प्लस 3/2v2. ओके. तर इथे x बघा कॅन्सल झाला. सो v ॲव्हरेज विच इज इक्वल्स टू, दिस इज 5/2, दिस होल डिवायडेड बाय 1/1 v1. आणि v1 ची व्हॅल्यू बघा आपल्याला गिवन आहे 5 मीटर पर सेकंड. तर इथे व्हॅल्यू पुट करून देऊ आपण आता, 5 मीटर पर सेकंड प्लस 3/2 v2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू पण गिवन आहे, किती आहे, 50/7. ओके. सो दिस 5 10, so this is 10/7 which is equals to, this is 1/2. इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू रे, 2v2 plus 15 divided by, this is 10v2. So this 10/7 which is equals to this 10v2 divided by 2 ने जर मल्टिप्लाय केलं खाली, it is 4v2 plus 30. ओके. सो इथे बघा 10 कॅन्सल. सो 4v2 plus 30 which is equals to
V2 into 7, right? 7 V2, right? इथे मी काय लिहिणार 7 times V2. So therefore 30, which is equals to 7 V2 minus 4 V2. So this is 3 times V2 is equals to 30. तर इथनं आपण बघू शकतो रे की जे velocity आहे ती किती आली 10 मीटर पर सेकंड. सो करेक्ट आन्सर इज 10 मीटर पर सेकंड. तर बघा किती सिम्पल सिम्पल क्वेश्चन्स आहे. इथे थोडं कॅल्क्युलेशन मोठं होतं, राईट? बट सिम्पल क्वेश्चन आहे रे, काही जास्त खूप जास्त डिफिकल्ट नाही. आणि हे सर्व कॉन्सेप्ट्स मी तुम्हाला याच्या पहिलेच्या लेक्चरमध्ये शिकवले आहे, लेक्चर नंबर 1मध्ये शिकवले आहेत. ठीक आहे, जर तुम्ही लेक्चर 1 बघितलं नसेल तर एकदा चेक करा ते लेक्चर. हे क्वेश्चन्स एकदम इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जे मीन्स 2024. ओके, a particle move in a straight line cover half distance with speed 6 meter per second. Other half is covered in two equal time interval with speed 9 meter per second and 15 meter per second. ठीक आहे. बरं, इथे बघा काय म्हटलं आहे. हे टोटल डिस्टन्स आहे. ठीक आहे. पहिला हाफ डिस्टन्स कवर केलं आहे 6 मीटर पर सेकंडने. ठीक आहे. सर टोटल डिस्टन्स मी एस कन्सिडर केलं रे, पहिला हाफ डिस्टन्स S/2. आणि जे दुसरं डिस्टन्स आहे, ओके, द अदर हाफ इज कवर इन टू इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इथे टाईम टी, इथे पण टाईम टी, राईट? आणि इथे स्पीड होती 9 मीटर पर सेकंड आणि इथे स्पीड होती बघा 15 मीटर पर सेकंड, राईट? आता पहिले आपण काय करू, याच्यासाठी ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट करून घेऊ. टाईम सेम आहे बघा, इथे काय टाईम माहिती आहे आपल्याला आणि वेलॉसिटी माहिती आहे. ओके, जर तुम्ही फर्स्ट लेक्चर बघितलं असेल तर ही थर्डवाली केस आहे ॲव्हरेज स्पीडची. तर पहिले आपण ह्या केससाठी फॉर दिस इक्वल इंटरवल ऑफ टाईम वी विल फाइंड आउट द ॲव्हरेज स्पीड. ओके, सो काय असते, डिस्टन्स S1 प्लस S2 डिवायडेड बाय टाईम किती येणार 2t. ठीक आहे. डिस्टन्सला काय लिहू शकतो, वेलॉसिटी इंटू टाईम. वेलॉसिटी 9 इंटू टी प्लस this 15 into t divided by 2t. So this will become what, 24 times t divided by 2t. This cancels, so it is 12 meter per second. ठीक आहे. तर इथे ॲव्हरेज स्पीड बघा किती आली 12 मीटर पर सेकंड. आता हे जे डिस्टन्स आहे हे हाफ डिस्टन्स आहे ना S/2. आता बघा इथे डिस्टन्स S/2, इथे पण डिस्टन्स S/2, इथे वेलॉसिटी माहिती आहे, इथे वेलॉसिटी माहिती आहे. तर परत आपण तो फॉर्म्युला यूज करून देणार, कुठला रे, 2 टाइम्स V1 V2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. सो दिस इज 2 into 12 into 6 divided by 12 plus 6. Okay, so this is 12 into 12 divided by 18. So this is 6 3 1 4, and this we are getting yes, 4, and this we are getting 24. काय चुकतंय का, sorry, this is 2, this is 2, and this we are getting 8. Okay, so 8 meter per second is the correct answer. Option B is correct here guys. I hope this is clear. ठीक आहे. त्यानंतर जे मीन्स 2024 मध्येच नेक्स्ट क्वेश्चन, अ सायक्लिस्ट स्टार्ट फ्रॉम पॉईंट पी. ठीक आहे, पी पासून त्यांनी स्टार्ट केलं फॉर अ सर्क्युलर ग्राउंड ऑफ रेडियस 2 किलोमीटर अँड ट्रॅव्हल अलॉंग इट सर्कम्फरन्स टू द पॉईंट एस. ठीक आहे, म्हणजे पूर्ण यांनी एस पर्यंत एवढं डिस्टन्स कव्हर केलं. द डिस्प्लेसमेंट ऑफ सायक्लिस्ट इज, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय रे, डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पोझिशन पी होती, फायनल पोझिशन एस आहे. इथनं सरळ लाईन ड्रॉ करा, हेच आपलं बनेल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता हे डिस्प्लेसमेंट कसं काढू शकतो बघा, इथनं मी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, इथनं जर आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, हा अँगल बनेल रे 45, राईट? हा अँगल बनेल 45. आणि हे काय, हे आहे रेडियस आपली आर. ठीक आहे, म्हणजे असं काहीतरी बनत आहे का बघा तिथे, राईट? दिस अँगल इज 45, दिस इज रेडियस आर. आता हे जर मी एक्स कन्सिडर केलं रे, आणि हा जो आपला ट्रायंगल आहे, राईट, हा जो आपला ट्रायंगल आहे बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर इथे साईन थिटा जर यूज केला बघा, साईन थिटा विच इज इक्वल्स टू अपोजिट काय, एक्स कन्सिडर केलं अपोजिट अपॉन हायपोटेनस, राईट? सी, this is angle theta, sin theta is equals to opposite upon hypotenuse. Okay, so x divided by r. So theta ची व्हॅल्यू 45 जर असेल सो 1 अपॉन √2 विच इज इक्वल्स टू एक्स बाय, आणि आर रेडियस किती दिली आहे बघा 2 किलोमीटर दिली आहे. ओके, सो एक्सची व्हॅल्यू किती आहे ना, इट इज 2 अपॉन √2. तर याला आपण बघा √2 इंटू √2 लिहू शकतो, डिवाइड बाय √2 कॅन्सल होऊन जाणार. तर एक्स इक्वल्स टू काय येणार आहे √2.
आता हे डिस्प्लेसमेंट नाही, डिस्प्लेसमेंट तर आपलं हे टोटल डिस्टन्स आहे ना, हे किती आहे एक्स, हे पण किती बनेल एक्स. ओके, सो देअर फोर आपलं जे डिस्प्लेसमेंट आहे रे, डिस्प्लेसमेंट किती बनेल 2 टाइम्स √2. आय होप दिस इज क्लिअर. हे झालं डिस्प्लेसमेंट. ओके, सो ठीक आहे, ऑप्शन याच्यामध्ये नाही. बरं, याला असं सुद्धा लिहू शकतो बघा, तुला जर आतमध्ये नेलं सो 4 × 2, राईट, सो दिस इज √8. सो दिस अँड दिस आर सेम रे, सो ऑप्शनमध्ये √8 दिलं आहे, सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. I hope this question is clear, guys. Next, JMINS 2023. A person travels x distance with velocity v1 and then x distance with velocity v2 in the same direction. The average velocity of a person is v. The relation between v1 v2 है. Okay, simple question है बघा. Same distance cover केला आहे, x with speed v1 and v2. रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. आपलं ॲव्हरेज स्पीडचं, ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं रिलेशन काय असते, 2v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. ठीक आहे, यालाच आपण काय लिहू शकतो रे, 2 डिवायडेड बाय 1/v1 प्लस 1/v2. सेम क्वेश्चन आपण केलाय बघा. ठीक आहे, सो 1/v1 प्लस 1/v2 विच इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय v ॲव्हरेज. तर कुठला ऑप्शन करेक्ट दिसतंय आपल्याला, ऑप्शन डी इज करेक्ट हियर. राईट, हियर ऑप्शन डी इज करेक्ट गाईज. आय होप दिस इज क्लिअर. Now next question, JMINS 2023. As shown in a figure, a particle is moving with a constant speed pi meter per second. ठीक आहे, याची जी स्पीड आहे, याची स्पीड किती दिली आहे, pi meter per second. ओके, कन्सिडरिंग इट्स मोशन फ्रॉम ए टू बी, द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज. बघा, ॲव्हरेज मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असते, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. ठीक आहे, टोटल डिस्टन्स इथे काय असणार, विच इज दिस मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ओके, सो टोटल डिस्प्लेसमेंट ही लेंथ असेल बघा, दिस इज अवर टोटल डिस्प्लेसमेंट. आता हे कसं काढणार, सी, इथनं जर मी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली रे, ठीक आहे, तर इथे सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल बनताना आपल्याला दिसत आहे. दिस इज रेडियस आर, ठीक आहे. हा जो अँगल आहे, हा अँगल आपला 60 डिग्री बनेल, राईट. आता इथे जर आपण साइन 60 यूज केलं, साइन 60 विच इज इक्वल्स टू वॉट, अपोजिट म्हणजे दिस एक्स कन्सिडर करू, एक्स डिवायडेड बाय हायपोटेनसिस आर. साइन 60 ची व्हॅल्यू किती, √3/2 विच इज इक्वल्स टू एक्स डिवायडेड बाय आर. ओके, सो देअर फोर इथे एक्सची जी व्हॅल्यू आहे ते किती येते, r√3/2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, आणि टोटल डिस्प्लेसमेंट हे सुद्धा एक्सच असेल, सो टोटल डिस्प्लेसमेंट आपलं किती बनेल, टोटल डिस्प्लेसमेंट आपलं किती राहणार रे, इट इज 2 टाइम्स एक्स म्हणजे किती, r√3. आय होप दिस इज क्लिअर. डिस्प्लेसमेंट आलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला टोटल टाईम फाइंड आउट करायचं आहे. आता टाईम कसं काढणार बघा, पार्टिकल हा पाथ फॉलो करत आहे. आता मला जर हे पाथ, ह्या पाथची लेंथ मिळाली, ह्या पाथची लेंथ म्हणजे काय रे, आर्क लेंथ आहे. ठीक आहे, तर बघा, पूर्ण सर्कल जर असेल, पूर्ण जर सर्कल मी कन्सिडर केला, पूर्ण सर्क्युलर पाथ जर कन्सिडर केला, तर डिस्टन्स ट्रॅव्हल किती येणार, 2πr येणार, 2πr विच इज सर्कम्फरन्स. 2πr जर असेल तर याच्यासाठी अँगल किती बनणार रे, 360 डिग्री बनेल. ओके, अँगल इज 360 डिग्री. ठीक आहे, बट मला जर एवढीच आर्क लेंथ फाइंड आउट करायची असेल, ओके, एवढीच आर्क लेंथ समथिंग एक्स फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी अँगल किती आहे, 120, बरोबर. सो देअर फोर एक्स इक्वल्स टू, एक्सची व्हॅल्यू कसं काढणार बघा, एक्स इंटू 360 विच इज इक्वल्स टू 120 इंटू 2πr. सो एक्स इज इक्वल्स टू 120 डिवाइड बाय 360 इंटू 2πr. 0 0 1 जा 3 जा, सो दिस इज एक्सची व्हॅल्यू किती आली बघा, इट इज 2πr/3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे काय रे, हे आर्क लेंथ बघा, हे कम्प्लीट आर्क लेंथ आपल्याला मिळाली. ठीक आहे, याला एलने डिनोट करू आपण. सो आर्क लेंथची व्हॅल्यू आली. आता इथे आपल्याला ह्या पार्टिकलची स्पीड माहिती आहे बघा, ह्या पार्टिकलची स्पीड किती आहे, पाय मीटर पर सेकंड. ओके,
सो स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स दॅट इज आर्क लेंथ अपॉन टाईम. तर इथे लागणारा टाईम आपण फाइंड आउट करू शकतो. आर्क लेंथ माहिती आहे 2πr डिवायडेड बाय 3 आणि वेलॉसिटी किती आहे रे पाय. सो पाय पाय विल गेट कॅन्सल म्हणजे 2r/3 इज द रिक्वायर्ड टाईम. ठीक आहे बघा टोटल डिस्प्लेसमेंट आला r√3 आणि टाईमसुद्धा आला. तर आता आपण ॲव्हरेज वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. किती आहे बघा r√3 डिवायडेड बाय 2r/3. So this r will get cancelled, right? So this 3√3/2. So option okay हे किती बनेल 1.5√3, right? So option C is correct here. I hope समजलं असेल. ठीक आहे थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता बट सॉल्व झालं. दॅट इज आन्सर इज 1.5 टाइम्स √3. ऑप्शन सी इज करेक्ट गाइस. Next question, JEE Mains 2023. Object move with a speed v1, v2 and v3 along the line segment AB, BC and CD. ओके आणि इथे काय म्हटलं रे AB इज इक्वल्स टू BC आणि AD इज इक्वल्स टू 3 टाइम्स AB. इट मीन्स व्हॉट रे हे डिस्टन्स काय सांगा सेम आहे. ओके तिन्ही डिस्टन्स इथे सेम आहे आणि वेलॉसिटी डिफरंट आहे. तर आपण काय करू आता इथे बघा इथे जर एस डिस्टन्स मी कन्सिडर केला. सो ॲव्हरेज स्पीड जर मला फाइंड आउट करायची असेल तर टोटल डिस्टन्स किती आहे S+S+S दॅट इज 3S लिहितो डायरेक्टली. ओके डिवायडेड बाय T1 प्लस T2 प्लस T3. सो ॲव्हरेज विच इज इक्वल्स टू 3S डिवायडेड बाय टाईमला काय लिहू शकतो वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. सो V1 अपॉन S प्लस V2 अपॉन S प्लस V3 अपॉन S. ओके sorry this is S upon V1 plus S upon V2 plus S upon V3. So 3S divided by इथनं बघा जर S कॉमन काढणार आहे तर काय होईल 1 upon V1 plus 1 upon V2 plus 1 upon V3. S इथे कॅन्सल झाला. Therefore V average which is equals to 3 upon this is 1 upon याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं V2 प्लस V1 divided by V1 V2 plus 1 upon V3. Okay, so this is 3 times इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन V3 V2 plus V1 V3 plus V1 V2 दिस होल डिवायडेड बाय काय येणार V1 V2 आणि V3. तर इथे काय बनत आहे बघा हे जाणार वरती. सो 3 टाइम्स V1 V2 V3 दिस होल डिवायडेड बाय V3 V2 प्लस V1 V3 प्लस V1 V2. ओके तर इथे आपण बघू शकतो की ऑप्शन सी इज करेक्ट गाईज. ठीक आहे ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे इथे बघा ऑप्शन बघून सुद्धा आपण हे आन्सर फाइंड आउट करू शकलो असतो कारण इथे 3 आलं होतं आणि 3 बघा फक्त एकाच ऑप्शनमध्ये वरती आहे न्युमरेटरमध्ये. ओके सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. Next, a vehicle travel 4 kilometer with a speed 3 kilometer per hour and another 4 kilometer with 5 kilometer per hour. एकदम सोपं आहे रे. So V average which is equals to 2 times V1 V2 divided by V1 plus V2. Okay, so this is 2 times 3 into 5 divided by 3 plus 5. ठीक है. So this is 6 into 5 that is 30 divided by what 8. So this is 15, this is 4. So 15 divided by 4, this is 3 is 12, this is 3.0, 7 is 28, 2, 3.0, this is 5. Okay, so 3.75 is correct answer. So option D is correct here. Okay, next 2023 question. A car travel a distance of x with a speed v1 and the same distance x with speed v2. ठीक आहे सो ॲव्हरेज स्पीड सिम्पल आहे रे लर्न पण झाला असेल बघा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे बघा किती सोपा प्रश्न आहे 2 टाइम्स v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. ओके नेक्स्ट a car cover AB distance with first one third at velocity v1, second one third with velocity v2 and third one third with velocity v3. म्हणजे इथे हे जे डिस्टन्स आहे हे तर आपल्याला सेमच दिला आहे. ठीक आहे आणि डिस्टन्स जर सेम असेल तर ॲव्हरेज स्पीडचा जो फॉर्म्युला आहे रे आत्ताच आपण काढला आहे बघा विच इज दिस. ठीक आहे
हाच आपला फॉर्म्युला आहे, राईट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज स्पीड. ओके. आता हाच फॉर्म्युला सेम आपण इथे यूज करू शकतो, बरोबर. हाच जर फॉर्म्युला इथे आपण यूज केला, सो दिस इज थ्री टाइम्स व्ही वनची व्हॅल्यू, व्ही वनच ठेवू आपण याला. व्ही टूची व्हॅल्यू किती दिली आहे, 2 टाइम्स व्ही वन, 2 टाइम्स व्ही वन. व्ही थ्रीची व्हॅल्यू किती दिली आहे, व्ही थ्रीची व्हॅल्यू थ्री टाइम्स व्ही वन. दिस होल डिवायडेड बाय व्ही थ्रीची व्हॅल्यू किती आहे, 3 व्ही वन, राईट. व्ही टूची व्हॅल्यू किती आहे, 2 टाइम्स व्ही वन प्लस व्ही वनला तसंच ठेवू, व्ही थ्रीची व्हॅल्यू 3 व्ही वन प्लस व्ही वनला तसंच ठेवू, व्ही टूची व्हॅल्यू 2 टाइम्स व्ही वन. ओके. आणि जर आपण याला आता सॉल्व केलं, सो दिस विल बिकम, दिस इज व्ही वन, सो 18 व्ही वन क्यूब डिवायडेड बाय दिस इज 6 व्ही वन स्क्वेअर प्लस 3 v1 square plus 2 v1 square, right. So this will become 9 plus 2 11, so 18 v1 cube divided by 11 v1 square, so this cancel. So 18 v1 divided by 11, v1 ची व्हॅल्यू बघा इथे काय, 11 मीटर पर सेकंड. इथे जर तुम्ही 11 मीटर पर सेकंड पुट केलं, सो 11 कॅन्सल, सो आन्सर इज व्हॉट रे, 18 मीटर पर सेकंड. सो 18 मीटर पर सेकंड इज करेक्ट आन्सर. आय होप गाईज हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले. ठीक आहे. तर ह्या लेक्चरमध्ये बघा सी ई टी, नीट आणि जेईचे सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह केले ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज वेलॉसिटीचे. ठीक आहे. जे की बेस्ड होते फर्स्ट लेक्चरवर. ओके. सो सर्व क्वेश्चन्स तुम्हाला समजले असते. ओके. सो थँक्यू गाईज.